आणि बातमी आहे नाशिकमधून प्रयागराज कुंभमेळ्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे नाशिकच्या कुंभमेळ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यानंतर कुंभमेळ्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आलाय। कुंभमेळ्याच्या नियोजनाला अजून सुरुवात व्हायची आहे, त्याआधीच कुंभमेळ्यावरून बरीच वादावादी मात्र सुरू झाली आहे। पाहुयात सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याबद्दल काय चर्चा आणि वाद सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवाच्या दर्शनाला पोहोचले आणि कुंभमेळ्याचा नारळ फुटला। फडणवीसांनी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेवाची पूजा केली। त्यानंतर सभा मंडपात संकल्प पूजा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्याबद्दल साधू महंतांशी चर्चा केली आणि याच चर्चेतनं एक नवा वाद नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असल्याचं समोर आलं। कुंभमेळ्याचा उल्लेख करताना आधी त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा करावा किंवा किमान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही नावं घेऊन कुंभमेळ्याचा उल्लेख व्हावा अशी मागणी करण्यात आली। त्र्यंबकेश्वरच हे मूळ हे कुंभाचं स्थान आहे। काही विवाद झाले काही वर्षापूर्वी पेशवाईनंतर यांच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून वेगळे वेगळे दोन जागा केल्या। इतरत्र आम्ही तिन्ही सर्व 13 आखाडे एकत्र स्नान करतो। नाशिकच्या महंतांचा मात्र याला विरोध आहे। हा कुंभमेळा पारंपरिकरित्या नाशिक कुंभमेळा म्हणूनच ओळखला जातो। यापुढेही नाशिक कुंभमेळा असंच कुंभमेळ्याचं नाव असावं असा नाशिकच्या महंतांचा आग्रह आहे। मूळ जे विषय आहे, मूळ जे कागदपत्र आहे त्यामध्ये नाशिक नावच सर्वात प्रथम आहे आणि हा धर्माचा सर्वात मोठा मेळावा आहे। त्यामध्ये अल्पश्चरितम नावाचं संस्कृत पाणिनीचं व्याकरणाचं सूत्र आलंय। ते असं सांगतं की ज्यामध्ये लघु अक्षरं किंवा व्यंजनं आहे कमी आहेत ते अक्षर आधी लिहिण्यात यावं आणि नंतर ज्यामध्ये जास्त अक्षर आहेत ते अक्षर नंतर लिहिण्यात यावं। तर नाशिक या अक्षरामध्ये 3 अक्षरं आहेत आणि त्र्यंबकेश्वर या अक्षराची जर फोड केली असता 5 अक्षरं त्या ठिकाणी होतात। त्यामुळे लब्धश्वरितम किंवा अल्पाश्चरितम असे 2 पाणिनी व्याकरणाचे 2 सूत्र आलेत, त्यानुसार नाशिकच नाव आधी असावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही साधू महंतांचं म्हणणं जाणून घेतलंय। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो। आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे, पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्यसाधारण महत्व आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे। म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू। कुंभमेळ्याबद्दल पुराण ग्रंथांमध्ये आणि प्रशासकीय कागदपत्रांमध्ये काय उल्लेख आहे त्याबद्दल प्रशासनही कागदपत्र तपासून निर्णय घेणार आहे। ह्यामध्ये जसं माननीय महानुभाव इथे जे उपस्थित आहे त्यांनी सांगितलं की जुने त्यांनी पण काही संदर्भ दिले, जुने जे पुराण किंवा लेख आहे त्यामध्ये काय संदर्भ आहे त्याच्या आम्ही त्यांच्यासोबतच बसून, कारण की ते आमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे ह्या विषयामध्ये, आणि प्रशासकीय जे अभिलेख आहे त्याचा नक्की आम्ही अभ्यास करून। कुंभमेळ्याबद्दल नावाचा वाद कमी की काय म्हणून आता एक नवा वाद समोर आला। कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आली, मात्र आता कुंभमेळा मंत्री या पदालाच विरोध होतोय। कुंभमेळ्याचा सगळा कारभार मुख्यमंत्र्यांनीच पाहावा अशी मागणी आखाडा परिषदेनं केली आहे। हो, त्यांनीच घेतला पाहिजेत ना, इतरांना होऊ शकत नाही। मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहे, स्वतः कार्यशील आहे, हे आहे, इथे असं काही हे नको आहे। आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही, आमचे गाराणे ऐकले जात नाही। म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं। हे सगळे सार्वजनिक वाद संपल्यावर कुंभमेळ्यासंदर्भात आता वैयक्तिक लढाई सुरू झाली आहे। नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे स्वतः बोगस असून ते कोणतेही महंत किंवा साधू नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या आखाडा परिषदेनं केल्यानं खळबळ उडाली आहे। त्यांचे लोक नाही म्हणतात, त्यांनी म्हणा त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणावं आणि दाखवावं। तुम्ही असं म्हणता, मग असं चालतंय का? तुमचं घरदार तिथे, तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू, ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात। अहो, तो एक भिक्षुक आहे, ब्राह्मण आहे, ते काही साधू वगैरे तर नाही आहे।
अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले, साधू म्हणून, हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशाभूल करतात. त्र्यंबकेश्वरच्या आखाडा परिषदेचे आरोप महंत सुधीर दास यांनी फेटाळले. पदवीचं प्रमाणपत्र दाखवत बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला. 11/4/2004 रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते. 2003ला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि 11/4/2004ला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली. त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत. हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो. नाशिकमध्ये 2027ला कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाला सुरुवात होण्याआधीच असा वादाचा आखाडा रंगणं हे काही कुंभमेळ्याला शोभेचं नाही. किशोर बेलसरेसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.